माझी जी माहिती अशी आहे, की अजित पवार गेले काही महिन्यांपासनं 6-8 महिन्यांपासनं या दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरणासाठी प्रयत्न करत होते आणि त्या हं, संदर्भात विठ्ठल शेठ मणियार बोलले, त्या संदर्भात अंकुश काकडे बोललेत, की तुम्ही साहेबांशी बोला, हं. तुम्ही साहेबांना कन्व्हिन्स करा. पण मला एक साधारण एक असा प्रश्न कायम पडतो, की जर अजित पवार गेले वर्षभरापासून विलिनीकरणासाठी इतके सातत्याने प्रयत्न करत होते, हं, त्यासाठी इतके कष्ट घेत होते, तर असं असताना गेली वर्षभर कुणीही याबाबत चकार शब्द न काढणारे हं. शरदचंद्र पवार पक्षातले नेते आजच का हं, आताच का एकदम त्या आग्रही भूमिकेला येतात. हं, हेच विलिनीकरण आणखी 6 महिन्यांनी होऊ शकतं, आणखी वर्षभराने होऊ शकतं. हं, आता विलिनीकरण हा एवढाच मुद्दा आहे ना, कारण हं, ना राज्याच्या मंत्रिमंडळात फारशा काही जागा आहेत, या हं, नेत्यांना सांभाळून घेण्यासारखी फारशी काही परिस्थिती नाही. ना केंद्रात कुठं आत्ता अस्थिर सरकार आहे का राष्ट्रवादीच्या खासदारांची हं. तातडीनं त्यांना गरज पडणार आहे. अशा परिस्थितीमध्ये मग दुसऱ्या बाजूने आरडाओरडा का केला जातो? ही गोष्ट शांतपणे होऊ शकते. समजा ठीक आहे, अजित पवारांच्या पक्षांच्या नेत्यांनी निर्णय घेतला आणि हं. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली आहे. तर दुसऱ्या बाजूने एवढा आग्रह का धरला जातो? शांतपणे हे निर्णय होऊ शकतात.